Hello friends, myself Kachankar SL. I am here junior college teacher in chemistry. I welcome you, all of you, for taking admission in 11वी सायन्स. तुमचं या महाविद्यालयामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. 11वी सायन्समध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. सर्वांनी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि एक चांगलं कॉलेज सिलेक्ट केलं त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. मी थोडक्यात तुम्हाला या कॉलेजविषयी माहिती सांगणार आहे. हे कॉलेज रयत शिक्षण संस्था सातारा याची एक शाखा आहे आणि संस्थेमधलं एक नामांकित असं कॉलेज आहे की ज्या कॉलेजला नॅककडून A+ ही ग्रेड मिळालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं कॉलेज आहे आणि हे कॉलेज शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. आणि दुसरं म्हणजे या कॉलेजचं वैशिष्ट्य हे ॲटॉनॉमस कॉलेज आहे. ॲटॉनॉमस म्हणजे स्वायत्त कॉलेज. तर अशा प्रकारे या कॉलेजमध्ये तुम्ही चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज या कॉलेजचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजमाने साहेब आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉलेजनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे. उदाहरणार्थ निकाल असतील किंवा क्रीडा क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा या कॉलेजचं योगदान मोठं आहे. रयत शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना पद्मभूषण डॉक्टर करमवीर भाऊराव पाटील यांनी 1919मध्ये केली होती. म्हणजे आत्ता जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाले आहेत रयत शिक्षण संस्थेची स्थापना होऊन. म्हणजे 100 वर्षापूर्वीची आशिया खंडातली सर्वात मोठी अशी शिक्षण संस्था आहे. आणि या संस्थेचे तुम्ही आता विद्यार्थी होणार आहे हे तुमचं भाग्यच आहे. आता बरेचसे विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेव्यतिरिक्त इतर संस्थेमधून 10वीपर्यंत शिकलेलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेत आहोत त्या संस्थेची आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला कॉलेजचं आणि संस्थेविषयी माहिती दिलेली आहे. आता तुम्ही 11वी सायन्सला प्रवेश घेत असताना कुठलं तरी तुम्ही एम ठरवलेलं असणार आहे. एम म्हणजे ध्येय, की आपल्याला 11वी आणि 12वी सायन्सनंतर कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे. तर आपण प्रत्येकानं सुरुवातीला आपलं एम ठरवा की मी 12वी सायन्सनंतर मेडिकल लाईनमध्ये जाणार आहे किंवा इंजिनिअरिंग लाईनला जाणार आहे, फार्मसी करणार आहे किंवा ॲग्री करणार आहे किंवा BSc करणार आहे. ते सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्ही तुमचं एम ठरवायचं. एम ठरवलं की मग त्या दिशेनं तुम्हाला 2 वर्ष वाटचाल करता येईल. तुम्ही जर म्हटला की 12वीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर मी ठरवतो की मला इकडे जायचं आहे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, तर ते शक्य होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला 11वीच्या पहिल्या दिवसापासून 12वीची बोर्ड परीक्षेपर्यंत कंटिन्युअस असा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे, तरच तुम्ही ठरवलेलं जे ध्येय असेल ते तुम्ही साध्य करू शकाल. तर त्यासाठी प्रत्येकानं आपल्या नोटबुकमध्ये सुरुवातीला पहिल्या पेजवरती काय करायचं, आपलं ध्येय ठरवायचं आणि ते ध्येय लिहून ठेवायचं. म्हणजे तुम्ही वही उघडल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला त्या पेजवरचं आपलं ध्येय दिसणार आहे आणि मग त्यानुसार तुम्ही पुढं अभ्यास कराल किंवा तुमचं पुढचं जे टार्गेट आहे ते पूर्ण करू शकाल. आणि ही महत्त्वाची तुमच्या आयुष्यातील 2 वर्ष आहेत, 11वी सायन्स आणि 12वी सायन्स. 12वी सायन्सला तुम्ही बोर्डाची परीक्षा देणार आहे आणि बोर्डाच्या परीक्षेबरोबरच काही स्पर्धा परीक्षा आहेत. त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही JEE, त्यानंतर नीटची एक परीक्षा असते आणि MHT CET अशा 3 परीक्षा आहेत. तर या परीक्षेवरून मग तुम्हाला जे व्यावसायिक कोर्स आहेत त्या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो. आता काही मुलांनी PCB हा ग्रुप ठेवला असेल. PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, ज्यांनी मॅथ्स सोडलेला असेल. तर या विद्यार्थ्यांना फक्त तुम्हाला नीटची परीक्षा देता येईल. नीट आणि MHT CET या 2 परीक्षा देता येतील. JEEची परीक्षा देता येत नाही, कारण JEEची परीक्षा फक्त इंजिनिअरिंग किंवा IIT असते. त्यानंतर काही मुलांचा PCM ग्रुप असेल. PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. तर PCMसाठी JEE जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा आपली महाराष्ट्र शासनाची असणारी MHT CET ही परीक्षा तुम्हाला देता येते. तर PCM ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांना IITसाठी सुद्धा JEE मधून प्रवेश मिळू शकतो. तर IITसाठी तुम्हाला JEEच्या 2 परीक्षा द्याव्या लागतात. एक मेन
एक्झाम असते आणि दुसरी ॲडव्हान्स असते. मग मेन एक्झामला ही जी परीक्षा आहे ती राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा आहे. राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच पूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी किंवा अभ्यासक्रम एकच असणारी परीक्षा असते आणि या परीक्षेला जवळपास 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले असतात. मग मेन परीक्षेमध्ये 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी असतात. मग त्यामधून ॲडव्हान्स परीक्षेसाठी सिलेक्शन केलं जातं. मग ते ॲडव्हान्सचं सिलेक्शन कसं असतं की मेन परीक्षेला समजा 10 लाख विद्यार्थी बसले असतील तर त्यामधून 25% विद्यार्थी ॲडव्हान्सला सिलेक्ट होतात. म्हणजे 2.5 लाख विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स परीक्षा देत आहेत. म्हणजे जवळ त्या ठिकाणी 75% विद्यार्थी एक मागे पडतात. 25% विद्यार्थी फक्त ॲडव्हान्ससाठी पात्र ठरतात. मग जे ॲडव्हान्सला पात्र ठरतात त्यांना ॲडव्हान्स परीक्षा दिल्यानंतर मग IIT असेल किंवा NIT, IIT मीन्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि NIT या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. म्हणजे ॲडव्हान्स परीक्षा दिल्यानंतर मग जेवढ्या जागा असतील त्या जागेच्या मेरिटनुसार IITमध्ये प्रवेश मिळू शकेल तुम्हाला किंवा NITमध्ये प्रवेश मिळू शकेल किंवा मग तुम्हाला इंजिनिअरिंगला सुद्धा JEEच्या परीक्षेवरती प्रवेश मिळू शकतो. तर हे झाले JEEच्या बाबतीत PCM ग्रुप असणार ज्यासाठी. आता यांचा PCMB म्हणजे दोन्ही विषय तुमचे झाले, मॅथ्स असणार आणि बायोलॉजी. तर त्या विद्यार्थ्यांना JEE सुद्धा देता येईल, नीट सुद्धा देता येईल. आता नीट ही फक्त मेडिकल प्रवेशासाठी परीक्षा असते. आता मेडिकलमध्ये MBBS असेल, BAMS किंवा मेडिकलमधले अदर जे कोर्सेस आहेत त्यासाठी तुम्हाला नीट परीक्षा ही कंपल्सरी द्यावी लागते. मग नीटसाठी सुद्धा पूर्ण भारतामध्ये 13 ते 14 लाख विद्यार्थी बसलेले असतात आणि एकच परीक्षा आहे. त्याच परीक्षेमधून मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन केलं जातं. नीटची परीक्षा ही 760 मार्काची असते. 3 विषयामध्ये ही परीक्षा होते. PCBमध्ये ते 760 मार्कापैकी तुमचं स्कोअर जे असेल त्या मेरिटनुसार मेडिकलला प्रवेश दिले जातात आणि JEEची जी परीक्षा आहे ती 300 मार्काची असते. JEE 300 मार्क म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स असे 3 विषयाची 300 मार्काची परीक्षा असते आणि त्यामधून मग मेन आणि ॲडव्हान्स अशा 2 पुढे परीक्षा तुम्ही देऊ शकता. तर मेडिकलसाठी तुम्हाला PCB ग्रुप हा महत्त्वाचा असतो. PCMB असेल तर तुमची PCBची मार्क PCB विषय घेऊन तुम्हाला ही नीट परीक्षा देता येईल. आता MHT CET ही परीक्षा महाराष्ट्र शासनाची स्टेट गव्हर्नमेंटची. आता या परीक्षेमधून तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळू शकतील किंवा ॲग्रिकल्चर असेल, फार्मसी असेल तर त्यासाठी तुम्हाला MHT CET ही परीक्षा कंपल्सरी द्यावी लागते. म्हणजे तुम्हाला कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रामध्ये जायचं असेल तर स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन या कंपल्सरी द्याव्या लागतात. तर त्या देण्यासाठी तुम्हाला 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षाचा अभ्यासक्रम असतो. म्हणजे 11वीला तुम्ही जे पहिल्या पिरियडला शिकणार ते सुद्धा तुम्हाला त्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमची ही 2 वर्ष जे आहेत 11वीचं आणि 12वीचं हे सगळ्यात महत्त्वाचं वर्ष आहे. तुम्ही पहिल्यापासून जर अभ्यास चालू असेल तरच तुम्हाला त्या परीक्षेमध्ये यश मिळू शकतं. त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही तुमचं ध्येय ठरवा. आपल्याला कुठल्या साईडला जायचं आहे, मग आपल्याला काय करावं लागेल. ज्यांचा एक ग्रुप असेल त्यांनी इंजिनिअरिंग JEEसाठी प्रयत्न करा. PCM ज्यांचा PCB असेल त्यांनी मेडिकलसाठी प्रयत्न करायचा आणि ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले असतील PCMB त्यांना दोन्ही साईड ओपन असतात. तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड असेल ते क्षेत्र शक्यतो निवडा. जबरदस्तीनं कुठल्याही क्षेत्रात घरचे सांगतात किंवा मित्र जातोय म्हणून त्या फील्डमध्ये जाऊ नका. तुमच्या जे आवडीचं क्षेत्र असेल ते तुम्ही निवडा आणि त्यामध्येच तुम्हाला पुढं यश मिळणार आहे. तर 11वी 12वी तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी अशी 2 वर्ष आहेत. तर या 2 वर्षामध्ये जेवढा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास कराल त्यानुसार तुमचं पुढं ॲडमिशन जे आहेत ती होणार आहे. तर हे झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या बाबतीत आणि महत्त्वाचे 3 एक्झाम आहेत त्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं आहे. MHT CET ही आपली महाराष्ट्र शासनाची परीक्षा PCM किंवा PCB अशा 2 ग्रुपला देता येते. 200 मार्काची परीक्षा असते आणि 200 मार्काच्या मग मेरिटनुसार तुम्हाला वेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फार्मसी असेल किंवा ॲग्री कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. तर दिस इज अबाउट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, देन युअर EM, देन इन्फॉर्मेशन ऑफ रयत शिक्षण संस्था अँड सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज.
Then we come to your 11वी science syllabus and pattern of question paper. So your question paper pattern. Question paper pattern for 11वी science and your annual passing. Annual passing in 11वी science. So in 11वी science there are 6 subjects. The examination will be for 6 subjects, means 600 marks. For each subject 100 marks, 6 subjects 600 marks. So in 11th science there are distribution of marks for each subject. If we consider chemistry, the passing of chemistry subject in 11th science, it is depends upon following exams. So first exam is unit test. Unit test number 1. So this test carries 25 marks. Then unit test second. This test also carries 25 marks. Then semester first exam. So this semester first exam, it is for 50 marks. Then your annual exam. Annual exam, it carries 100 marks. So in 100 marks, 70 marks for theory exam and 30 marks for practical exam. 30 marks for practical exam. So total is 200 marks. So in 11th standard we have to attend these exams and total of these marks are 200 marks. So out of these 200 marks for passing, you must have 70 marks. If you got 70 marks out of this 200 marks, then you will be passing this subject chemistry. Similarly for physics also, there is 200 marks exam in this year. Also biology. For each subject there is exam for 200 marks. So this is your annual pattern for examination. Annual pattern means two unit tests 50 marks, one semester exam 50 marks, and annual exam 100 marks. In 100 marks 70 marks for theory and 30 marks for practical. So out of these 200 marks we have to score 70 marks for only passing. पण तुम्हाला फक्त पासिंगसाठी तुम्ही इथं आलेलं नाही, आपल्याला मॅक्झिमम स्कोअर करायचा आहे. तर मॅक्झिमम स्कोअरसाठी तुम्हाला पहिल्या दिवसापासून अभ्यास करावाच लागेल. आता काही विद्यार्थी प्युअर इंग्लिश मिडियमचे असतील पण त्यांची संख्या कमी असणार आहे, काही विद्यार्थी सेमीचे असतील आणि काही थोडेफार 10-20% तरी मराठी मिडियमचे असतील. त्यामुळे तुम्हाला टीचिंगमध्ये थोडंफार मराठीमधून सांगितलं जाईल, त्यामुळे सगळ्या मुलांना त्याचं अंडरस्टँडिंग करता येईल. आणि प्युअर इंग्लिशमध्ये जर आपण टीचिंग केलं तर काही मुलांचा प्रॉब्लेम होतो, त्यांना समजत नाही. तर आपण ज्यावेळेला ॲक्च्युली आपण टॉपिक चालू करू त्यावेळेला तुम्हाला मराठीमधून बी त्याची माहिती सांगितली जाईल. आता हे तुम्हाला ॲन्युअल पॅटर्न मी सांगितला पासिंगचा. आता तुमची जी वार्षिक परीक्षा होणार आहे 100 मार्काची, तर 100 मार्काचा जो क्वेश्चन पेपर असणार आहे, क्वेश्चन पेपर हा 70 मार्काचा असणार आहे. कारण थिअरी 70 मार्क आहे आणि प्रॅक्टिकल आहे तुमचं 30 मार्काचं आहे. क्वेश्चन पेपर कॅरी तर 70 मार्क. तर हे 70 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे. कारण क्वेश्चन पेपर तुमचा वार्षिक परीक्षेचा कसा असेल तर मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगणार आहे. तर तुमच्या यामध्ये 4 सेक्शन केले जाणार आहेत. क्वेश्चन पेपरमध्ये 4 सेक्शन असतील. तर सेक्शन ए, पहिला जो सेक्शन आहे त्याला ए सेक्शन असं नाव दिलेलं आहे. तर पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1 हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल, MCQ. MCQ मीन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 10 MCQ असतील. म्हणजे टोटल 10 MCQs आर देअर इन क्वेश्चन नंबर 1. प्रत्येक MCQ साठी 1 मार्क, म्हणजे या क्वेश्चनला किती मार्क झाले? 10 मार्क झाले. पहिला क्वेश्चन 10 मार्क, 10 MCQ.
त्यानंतर सेक्शन ए मध्ये तुम्हाला दुसरा एक क्वेश्चन असेल, क्वेश्चन नंबर 2. आता याच्यामध्ये शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असते. शॉर्ट आन्सर, त्याला एसी असेल शॉर्ट फॉर्म आहे. शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. तर यांची संख्या किती असणार आहे? 1 ते 8, म्हणजे 8 क्वेश्चन असतील आणि 8 क्वेश्चनसाठी 8 मार्क, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काचा आहे. आता हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन झाले, म्हणजे इथं तुम्हाला कुठेही ऑर क्वेश्चन असणार नाही. 10 MCQ तुम्हाला कंपल्सरी सोडावेच लागतील. आणि शॉर्ट आन्सरमध्ये काय असणार आहे? तर आन्सर इन 1 सेंटेन्स, एका वाक्यात उत्तर द्या, किंवा आन्सर इन 1 वर्ड, एका शब्दात उत्तर द्या. तर त्यामुळे तुम्हाला इथं कुठल्याही क्वेश्चनमध्ये ऑर क्वेश्चन येत नाही. तर पहिला सेक्शन हा 18 मार्काचा आहे, तो तुम्हाला कंपल्सरी सोडावा लागेल. त्यानंतर सेक्शन बी. तर सेक्शन बी मध्ये जे क्वेश्चन आहेत ते 2 मार्कासाठी असणार आहे. ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. तर तुम्हाला इथं एकूण 8 क्वेश्चन सोडवायचे. अटेम्प्ट एनी 8. तर इथं तुम्हाला दिलेले असतील 12 क्वेश्चन आउट ऑफ 12. म्हणजे 12 पैकी 8 सोडवायचे. ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स, म्हणजे टोटल तुम्हाला मार्क किती झाले? 8 आणि 16 मार्क. म्हणजे सेक्शन बी एकूण 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत, दिलेले आहेत 12. म्हणजे इथं तुम्हाला 4 क्वेश्चन हे ऑप्शनलमध्ये असतील. म्हणजे जे अवघड असतील ते तुम्ही 4 सोडवले नाही तरी चालतील. फक्त करेक्ट जे 8 असतील ते तुम्ही सोडवले तर तुम्हाला 8 गुणी 16 मार्क मिळतील. एका प्रश्नावर 2 मार्क आहेत. हा झाला सेक्शन बी. तर हा व्हेरी शॉर्ट आन्सर आहे. पहिला जो आहे तो व्हेरी शॉर्ट, आणि हा आहे तो शॉर्ट आन्सर मधला फर्स्ट टाईप. 2 मार्काचे क्वेश्चन आहे, त्याला शॉर्ट आन्सर असं नाव आहे, आणि 1 मार्काला येतो व्हेरी शॉर्ट आन्सर. त्यानंतर सेक्शन सी जो आहे, सेक्शन सी मध्ये सुद्धा पुन्हा याच टाईपचं क्वेश्चन आहे. अटेम्प्ट एनी 8. आता इथं सुद्धा तुम्हाला 12 क्वेश्चन दिले जातात आउट ऑफ 12. पण 12 जे क्वेश्चन आहेत ते 3-3 मार्काला असणार आहेत. त्यापैकी तुम्ही किती सोडवायचे आहेत? 8च सोडवायचे आहेत. म्हणजे एका क्वेश्चनला 3 मार्क आहेत. म्हणजे 8 क्वेश्चनला किती झाले? 8 3 24 मार्क. म्हणजे सेक्शन सी हा 24 मार्क्ससाठी आहे. देर आर 12 क्वेश्चन्स. आउट ऑफ 12 क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व ओनली 8 क्वेश्चन. ईच क्वेश्चन कॅरीज 3 मार्क्स. हा तिसरा सेक्शन झाला. आणि त्यानंतर सेक्शन डी हा शेवटचं सेक्शन आहे. एकूण सेक्शन तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये 4 असतील, ए, बी, सी आणि डी. तर सेक्शन डी ह्याच्यामध्ये तुम्हाला 3च क्वेश्चन सोडवायचे. अटेम्प्ट एनी 3. इथं तुम्हाला 5 दिले जातील आउट ऑफ 5. 5 पैकी 3 सोडवायचे. पण हा जो सेक्शन आहे त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला मार्क असणार आहे 4. तर 3 क्वेश्चनची मार्क किती झाली? 12 मार्क्स झाले. म्हणजे सेक्शन डी each question carries 4 marks, so you have to solve 3 questions only out of given 5 question. इथं तुम्हाला 2 क्वेश्चन हे ऑर मध्ये असतील, इथं 4 ऑर मध्ये असतील, इथं 4 ऑर मध्ये असतील. पण सेक्शन ए मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असल्यामुळे तिथं कुठेही तुम्हाला ऑर क्वेश्चन येणार नाही. म्हणजे 18 मार्काचं तुम्हाला कंपल्सरी सोडावं लागेल. इथं 16 मार्काचा बी सेक्शन आहे, आणि सी सेक्शन हा 24 मार्काचा आहे, आणि डी 12 मार्क. त्याची जर तुम्ही टोटल केली तरी येणार आहे 70. म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर जो आहे तो 70 मार्क्सचा आहे. म्हणजे तुम्हाला 70 मार्काचे क्वेश्चन हे कंपल्सरी सोडवायचे आहेत. पण तुम्ही ऑप्शनल जे क्वेश्चन धरले तर टोटल मार्क्सची संख्या होणार आहे 98 मार्क्स. मग 98 पैकी किती सोडवायचे तुम्ही? 70 मार्क्सचे क्वेश्चन. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 18 मार्काचे क्वेश्चन हे 28 मार्क्स, 28 मार्काचे क्वेश्चन हे ऑप्शनल मध्ये असणार. म्हणजे ज्यादा क्वेश्चन असणार आहेत. तर तुम्ही फक्त 70 मार्काचे करेक्ट क्वेश्चन सोडवायचे. याप्रमाणे तुमचा अॅन्युअल क्वेश्चन पेपर म्हणजे जी वार्षिक परीक्षा 11वी होणार आहे 70 मार्काची, तर त्या 70 मार्काचं डिस्ट्रीब्युशन याप्रमाणे असेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, सेक्शन ए हा सेक्शन ए मध्ये 2च प्रश्न आहेत. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो MCQ वरती असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर इथं तुम्हाला 10 MCQ दिले जातील. म्हणजे प्रत्येक MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस. एका क्वेश्चनला 4 ऑप्शन असतात, ABCD. तर त्यातला तुम्ही करेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. असे 10 क्वेश्चन आहेत. 10 क्वेश्चनला 10 मार्क असतील. त्यानंतर सेक्शन ए मधला दुसरा जो क्वेश्चन आहे तो व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. आता शॉर्ट आन्सर म्हणजे काय असणार आहे? आन्सर इन 1 सेंटेन्स, एका वाक्यात उत्तर लिहा,
किंवा ॲन्सर इन वन वर्ड, किंवा काय वेळेला तुम्हाला राईट द फॉर्म्युला, एखादं ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याचा फॉर्म्युला लिहा, असा सुद्धा क्वेश्चन, नुसता फॉर्म्युला लिहिला तरी 1 मार्क आहे. असे एकदम शॉर्ट ॲन्सर असणारे जे क्वेश्चन आहेत ते किती, एकूण 8 क्वेश्चन असतील. तर या 8 क्वेश्चनला प्रत्येकाला 1 मार्क, म्हणजे 8 मार्क झाले. म्हणजे पहिला जो सेक्शन आहे ते तुम्हाला 18 मार्काला असणार आहे. आणि हा कसा आहे, कंपल्सरी सोडवावा लागतो. इथं कुठेही ऑर क्वेश्चन नाही, तुमचा एखादा राहिला तर तेवढे मार्क कमी होतील. हा झाला सेक्शन ए. पुन्हा आपण सेक्शन बी बघूया. सेक्शन बी मध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे, पण दिलेले आहेत किती, 12 क्वेश्चन. 12 पैकी तुम्हाला जे सोपे असतील 8 ते तुम्ही सोडवायचे. तर हा जो सेक्शन आहे त्या सेक्शनमधले जे प्रश्न आहेत ते शॉर्ट ॲन्सर टाईप आहे. शॉर्ट ॲन्सर, थोडक्यात उत्तर लिहायचे. आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काचा आहे, त्यामुळे 8 क्वेश्चनची मार्क किती झाली, 16 मार्क झाले. तिसरा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 8च क्वेश्चन सोडवायचे, दिलेले असणार आहेत 12. पण या सेक्शनमधले जे क्वेश्चन आहेत ते 3 मार्कासाठी एक असतो. म्हणजे 8 क्वेश्चन झाले, 8 तरी 24 मार्क्स, म्हणजे हा 24 मार्काचा सेक्शन आहे. तर हा जो सेक्शन आहे त्या सेक्शनला सुद्धा शॉर्ट ॲन्सर सेकंड टाईप असं नाव दिलं आहे. शॉर्ट ॲन्सर सेकंड म्हटलं की 3 मार्क, फर्स्ट म्हटलं की 2 मार्क. याप्रमाणे सेक्शन सी 24 मार्काचा आहे. आणि शेवटचा जो डी सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे आणि दिलेले असणार आहेत 5. तर इथं एका क्वेश्चनला 4 मार्क असते. मग 3 क्वेश्चन झाले, 4 त्रिक 12 मार्क्स, असा टोटल तुमचा 70 मार्काचा क्वेश्चन पेपर. मग तो फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल, या तिन्ही विषयासाठी हाच पॅटर्न राहणार आहे. सेक्शन ए, बी, सी आणि याच टाईपचे तुम्हाला क्वेश्चन त्या विषयामध्ये असतील. सो दिस इज अबाउट पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर, दॅट इज ॲन्युअल पॅटर्न. मग तुमची घटक चाचणी 25 मार्काची असेल, त्याच्यामध्ये सुद्धा याच टाईपचे क्वेश्चन 25 मार्काला असतील. म्हणजे काही MCQ असतील, काही शॉर्ट ॲन्सर असतील, काही लॉंग ॲन्सर. किंवा सेमिस्टर 1 50 मार्काची असेल तर त्यामध्ये फक्त क्वेश्चनची संख्या कमी केली जाईल, पण क्वेश्चनचं जे नेचर आहे ते तेच असतं. MCQ असणार आहेत, शॉर्ट ॲन्सर, पुन्हा 2 मार्काचे, 3 मार्काचे असे क्वेश्चन तुम्हाला सेमिस्टरला सुद्धा विचारले जाते. हा वार्षिक परीक्षेचा आपण पॅटर्न बघितला क्वेश्चन पेपर. आणि राहिलेली 30 मार्क आहेत ती तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी असतात. तुम्ही जे प्रॅक्टिकल करणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल ही लॅबमध्ये तुम्ही करणार आहे, ते लॅबमध्ये मग एक्सपेरिमेंट जे तुम्ही वर्षभरात केलेले असतील त्यामधले 2 एक्सपेरिमेंट तुम्हाला तिथं 30 मार्कासाठी परीक्षा घेतली जाते. तर असा 100 मार्काचा तुमचा ॲन्युअल क्वेश्चन पेपर आणि प्रॅक्टिकलचा पॅटर्न आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चनचे पुन्हा टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये इझी क्वेश्चन, मीडियम क्वेश्चन आणि डिफिकल्ट क्वेश्चन असे 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. टोटल तुमचे 98 मार्काचा क्वेश्चन पेपर आहे. मग 98 मधले 29 मार्काचे क्वेश्चन आहेत ते इझी असतात. इझी म्हणजे तुम्हाला त्याची उत्तरं लगेच लिहिता येतात, म्हणजे अवघड नसणारे प्रश्न म्हणजे इझी क्वेश्चन. किती मार्काचे आहेत, 29 मार्काचे. त्यानंतर मीडियम म्हणजे मध्यम, म्हणजे जास्त बी सोपे नाहीत आणि जास्त बी अवघड नाहीत. तर त्या क्वेश्चनसाठी 49 मार्क्स, 49 मार्क्सचे मीडियम क्वेश्चन असतील. आणि डिफिकल्ट म्हणजे इथं अवघड जे प्रश्न आहेत ते 20 मार्काचे असतील. अवघड प्रश्न फक्त किती मार्काचे आहेत, 20 मार्काचे आहेत, म्हणजे जवळ 20%. 98 मार्काचा पॅटर्न आहे. मग 98 मधले 20 फक्त अवघड, म्हणजे 20% तुम्हाला प्रश्न हे अवघड असतील. राहिलेले 80% क्वेश्चन हे तुम्हाला सोडवता येण्यासारखे असतात. मग तुमचा जर पहिल्यापासून अभ्यास असेल तर हे डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा तुम्ही इझिली सोडवू शकाल. सो दिस इज अबाउट टाईप्स ऑफ क्वेश्चन. म्हणजे 3 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि त्यामध्ये तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, नॉलेजवरती क्वेश्चन असतील, अंडरस्टँडिंगवरती असतील, ॲप्लिकेशन बेस्ड असतील आणि स्किलवरती. तर या टाईपचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरनुसार किंवा क्वेश्चननुसार क्वेश्चन टाकले जातील. सो दिस इज अबाउट पॅटर्न. देन आता आपल्याकडे केमिस्ट्री हा विषय शिकायचा आहे. केमिस्ट्री, आता केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 8वी 9वी 10वीला हा विषय तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्ही शिकलेला आहे. तर आता केमिस्ट्री जे 11वीला आहे ते त्याच्यामध्ये नवीन जे ॲडिशन आहे ते तुम्हाला 9वी 10वीला झालं आहे त्याच्या पुढचं ॲडिशन केलेलं आहे. तर प्रत्येक लेक्चर हे तुम्ही काळजीपूर्वक बघायचं. वही, प्रत्येक विषयाला एक वही, नोटबुक सेपरेट घाला आणि प्रत्येक नोटबुकमध्ये त्या त्या विषयाचे जे इम्पॉर्टंट पॉईंट बोर्डवरती लिहिले असतील तर ते तुम्ही लिहून काढायचे. आणि टेक्स्टबुक जे आहे, टेक्स्टबुक ही प्रत्येकानं सेपरेटली घ्यायचे. आणि तुम्हाला इथून ग्रंथालयातून काय टेक्स्टबुक मिळालं तरी एकच फक्त मिळू शकतं. सगळ्या विद्यार्थ्यांना द्यायला आपल्याकडं
एवढी पुस्तके अवेलेबल नसतात. त्यामुळे प्रत्येकानं काय करायचं, आपले जे विषय आहेत ते आपल्या विषयाचा संच पूर्ण विकत घ्यायचा आणि विकत घेतल्यानंतर तुम्हाला तो 11वीला वापरता येतोय. 12वीला ज्यावेळेला तुमची परीक्षा बोर्डाची झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा असतील म्हणजे JEE नीट किंवा CET त्यासाठी सुद्धा 11वी आणि 12वीचा पूर्ण सिलेबस असतो. तर त्यासाठी तुम्हाला ती पुस्तकं लागणार आहे. 2 वर्ष ती पुस्तकं तुम्हालासाठी चालणार आहे. 6 विषयाची तुमची जी असतील विषय त्याची टेक्स्टबुक सर्वांनी विकत घ्यायची आणि त्यानुसार मग स्टडी करायचं. आणि इथं वर्गामध्ये किंवा ऑनलाईन लेक्चरमध्ये जे पॉईंट्स बोर्डवरती लिहिले जातील ते तुम्ही प्रत्येक नोटबुकमध्ये काय करायचे आहे, नोट डाऊन करून घ्यायचे. आणि तुम्हाला त्यामध्ये जर काय डिफिकल्टी आल्या असतील तर तुम्ही फोन करून त्या टीचरना त्या सब्जेक्टच्या विचारू शकता. तर आता आपला केमिस्ट्री जो विषय आहे, केमिस्ट्रीमध्ये ब्रँचेस आहेत. तर ह्या ज्या ब्रँचेस आहेत, आपण आता सुरुवातीला जनरल इंट्रोडक्शन बघूया केमिस्ट्रीचा. आपण ॲक्च्युअली सिलेबस आहे तो नेक्स्ट पिरियडपासून चालू करणार आहे. तर केमिस्ट्री ही सायन्सची ब्रँच आहे. इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स. आता सायन्स म्हणजे विज्ञान. हिच्या ब्रँचेस मेन कुठल्या आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 मेन ब्रँचेस आहेत. त्यापैकी केमिस्ट्री एक ब्रँच आहे आणि मग केमिस्ट्रीच्या सब ब्रँचेस आहेत. तर सब ब्रँचेसमध्ये तुम्हाला 11वी जे टेक्स्टबुक दिलेलं आहे त्यामध्ये या प्रकारे 4 पार्ट केलेले आहेत. एक पहिला केला आहे तो जनरल केमिस्ट्री आहे. त्यानंतर दुसरा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिसरा जो पार्ट आहे तो फिजिकल केमिस्ट्री आणि चौथा ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फिजिकल आणि चौथा टाईप आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर तुमच्या टेक्स्टमध्ये याप्रमाणे 4 असे सेक्शन केलेले आहेत किंवा 4 भाग पाडलेले आहेत. जनरल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता जनरल केमिस्ट्रीमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये काय काय पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये लॉज असतील, मोलिक्युल्स, इलेमेंट्स, मोल्स, SI युनिट्स, प्युरिफिकेशन जे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन असेल किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर, त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन याबद्दलची माहिती किंवा आयसोटोप्स, आयसोबार्स, केमिकल बॉन्ड्स, आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, हा सगळा पार्ट तुमचा जनरल केमिस्ट्रीमधला येतो. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा दुसरा पार्ट आहे. तर इनऑर्गॅनिकमध्ये काय येईल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा इनऑर्गॅनिक जी कंपाऊंड्स आहेत की ज्यामध्ये कार्बन नसतो, कार्बन नसणारी जी कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे त्या कंपाऊंडचा स्टडी तुम्हाला इनऑर्गॅनिक पार्टमध्ये केलेला दिसेल. आता याच्यामध्ये तुमच्या जे सिलेबसमध्ये टॉपिक्स आहेत त्यामध्ये रेडॉक्स रिॲक्शन एक आहे. रेडॉक्स म्हणजे तुम्ही 10वीपर्यंत शिकलेला आहे रिॲक्शन्स, ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल किंवा रिडक्शन रिॲक्शन आणि दोन्हीचे कॉम्बिनेशन म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन. हा एक टॉपिक तुम्हाला इनऑर्गॅनिकमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही 10वीला आणि 9वीला पिरियडिक टेबल शिकलेला आहे, क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स ऑन द बेसिस ऑफ देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा पार्ट तुम्हाला पुन्हा 11वीमध्ये रिपीट आहे. पिरियडिक टेबलची पूर्ण माहिती आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड्स, काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्याची स्ट्रक्चर्स आहेत ते तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्यामध्ये येणार आहेत. त्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये जो पार्ट आहे त्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी हा एक पार्ट ॲड केलेला आहे किंवा तुम्हाला असणार आहे न्यूक्लिअर रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्यानंतर कोलाइड्स म्हणजे जे सोल्युशन पूर्णपणे क्लिअर नसतात किंवा ट्रू नसतात त्यांना आपण कोलाइड्स म्हणतो, कोलायडल सोल्युशन. त्यामध्ये ॲडसॉर्शन आणि कोलाइड्स हा एक टॉपिक तुम्हाला आहे. त्याच्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम हा एक टॉपिक आहे. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे तुम्हाला रिॲक्शन जे आहे त्यामध्ये A+B gives C+D आणि C+D अगेन gives A+B. ही रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. तर या टाईपचे जे रिॲक्शन आहेत ते तुम्हाला केमिकल इक्विलिब्रियम या टॉपिकमध्ये शिकायचे आहे. त्यानंतरचा ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो पार्ट आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड सगळे असणार आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कशाला म्हणतो, कार्बन कंपाऊंड. ज्यामध्ये कार्बन आहे अशी सगळी कंपाऊंड किंवा कार्बन पासून तयार झालेली जी कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा स्टडी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येईल. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेन जे एलिमेंट्स आहेत ते कार्बन आहे. कार्बनचा स्टडी असणार आहे यामध्ये. तर यामध्ये तुम्हाला
10वीपर्यंत झालेले आहेत फंक्शनल ग्रुप, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असणारे फंक्शनल ग्रुप्स आहेत, त्याचा स्टडी आहे. आता फंक्शनल ग्रुपमध्ये तुम्ही अल्कोहोल, अल्डेड, कीटोन, कार्बॉक्सिलिक ॲसिड्स या टाईपचे जे फंक्शनल ग्रुप तुम्ही 10वीपर्यंत शिकलेला आहे, त्याचा पुन्हा पुन्हा डिटेल स्टडी तुम्हाला 11वीमध्ये पुन्हा करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक पार्ट याच्यामध्ये येतो तो IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नेम्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जर फॉर्म्युला तुम्हाला दिला असेल तर त्याचं IUPAC नेम कसं लिहायचं, त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स वापरून तुम्हाला त्याचं IUPAC नेम लिहिता येतं. कारण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ही मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर देत. प्रत्येक कंपाऊंड तुम्ही नाव पाठ करू शकत नाही. मग जे रूल्स दिलेले पाठ केले की तुम्हाला कुठलंही कंपाऊंड दिलं फॉर्म्युला तर त्याचा तुम्ही IUPAC नेम लिहू शकताय. तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला पार्ट आहे. त्यानंतर आयसोमर्स हा एक पार्ट तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येईल. आयसोमर्स. त्यानंतर हायड्रोकार्बन्समध्ये अल्केन, अल्किन, अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स ही 4 टाईपची ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो. हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन यांच्यापासून तयार झालेली जी कंपाऊंड्स आहेत, दीज आर कॉल्ड एज हायड्रोकार्बन्स. तर या सर्वांचा स्टडी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री या सेक्शनमध्ये करायचं आहे. आणि लास्टचा एक टॉपिक याच्यामध्ये आहे तो मेडिसिनच्या संदर्भात आहे, म्हणजे औषधाच्या संदर्भात. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ असं शेवटचा टॉपिक आहे. तर यामध्ये तुम्हाला मेडिसिनचा जनरल किंवा प्राथमिक अभ्यास यामध्ये दिला आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही अँटीबायोटिक्स कशाला म्हणतात किंवा ॲनाल्जेसिक कुठले आहेत, अँटीऑक्सिडंट कुठले आहेत, फूड केमिस्ट्री आहे आणि शेवटी एक तुम्हाला सोप्स आणि डिटर्जंट्स याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. याप्रमाणे तुमचा 11वीचा जो सिलेबस आहे तो फॉर्मॅट त्याचं याप्रमाणे केलेला आहे. तर याच्यामध्ये एकूण तुम्हाला 16 टॉपिक्स आहेत. 16 टॉपिक्सवरती तुम्हाला एक्झाम, ॲन्युअल एक्झाम द्यायची आहे. 16च्या 16 टॉपिक तुम्हाला वार्षिक परीक्षेला असणार आहेत. तर आपण आता नेक्स्ट पिरियडपासून काय करूया, एक एक टॉपिक चालू करूया. तर आता माझ्याकडे एक टॉपिक आहे तो तुमचा 14 नंबरचा टॉपिक आहे, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर हा टॉपिक आपण नेक्स्ट पिरियडला चालू करणार आहे. आणि तुम्हाला जी 16 टॉपिक्स आहेत त्या 16 टॉपिकचं वेटेज म्हणजे किती मार्काला कुठला टॉपिक आहे तो तुम्हाला नेक्स्ट पिरियडला मी इथं बोर्डवरती लिहून देणार आहे. तर त्याप्रमाणे आपण अभ्यासाला लागा, वेळ वाया घालवू नका. 11वी आणि 12वी 2 वर्ष तुमच्या लाईफला टर्निंग देणार आहे. तर त्याप्रमाणे अभ्यास चालू ठेवा. अभ्यासात सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे, ध्येय ठरवा आणि त्यानुसार वाटचाल चालू करा. मी पुन्हा एकदा पहिल्या या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. थँक्यू.